Hello friends, welcome back. We are going to learn mathematics standard 7 page number 2. In last lecture we learned angle bisector, perpendicular bisector of a line segment and the property of angle bisector of a triangle. We also learned that when the angle bisector of a triangle meet each other, they are concurrent. Now we are going to learn the property of perpendicular bisectors of the side of a triangle. म्हणजे दिलेल्या ट्रायंगलचे आपण जे तीन साइड आहेत त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आणि मग ते कुठे छेदतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ॲक्टिव्हिटी दिलेली बघा. ॲक्टिव्हिटी 1, यूज अ रूलर टू ड्रॉ ॲन ॲक्यूट अँगल ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण, अँड ॲन ॲप्ट्यूस अँगल ट्रायंगल, विशालकोन त्रिकोण. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच साइड ऑफ द टू ट्रायंगल्स. या ठिकाणी दाखवले बघा. दिस इज ॲक्यूट अँगल ट्रायंगल अँड दिस इज ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. या तिन्हीचे त्यांनी काय केलेले आहेत, परपेंडिक्युलर ह्या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, ह्या साईडचा काढला, या साईडचा काढला आणि तिन्ही बायसेक्टर हे सुद्धा कसे आलेले आहेत, कॉन्करंट आलेले आहेत. आता हा जो ऑप्टिस अँगल ट्रायंगल आहे त्याचे सुद्धा त्यांनी या साईडचा काढला असा, या साईडचा काढला असा आणि ही जी लंबी साईड आहे हिचा काढला असा. हे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत, हे सुद्धा ट्रायंगलच्या बाहेर जाऊन कॉन्करंट झालेले आहेत. नेम देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स सी, आणि मग त्याला सी असं नाव द्या. मेजर द डिस्टन्स बिटवीन सी अँड द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. नोट दॅट सी एक्स इज इक्वल टू सी वाय इज इक्वल टू सी झेड. मग सी पासून एक्सचं अंतर सी एक्स, सी वाय, सी झेड हे सारखं असतं. किंवा हे आपण इथून जर पाहिलं या आतमधल्या ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये सी एक्स, सी वाय आणि सी झेड कसं असतं, सारखं असतं. ऑब्झर्व द लोकेशन ऑफ पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगलचा तो इनसाइड द ट्रायंगल आहे आणि हा जो ऑप्टिस अँगल ट्रायंगल आहे त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठं आहे, आउटसाइड द ट्रायंगल आहे. या ठिकाणी आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 1 बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघू आपण. ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी रजिस्टरमध्ये करणे. आता हे या ठिकाणी सांगितलं प्रश्न पहिला की परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण मग त्याचं नाव टाकू इथं प्रॅक्टिस सेट 1. आणि प्रश्न पहिला लिहून काढा तुम्ही सर्वजणांनी. प्रश्न पहिला तुम्हाला लिहायचं सर्वांनी पुस्तकात बघून. आणि त्यातला जो पहिला प्रॉब्लेम आहे की 5.3 सेंटीमीटरचा एक काय काढायचं आहे आपल्याला, लाईन सेगमेंट काढायचा आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मग त्याचा बायसेक्टर काढायचा आहे. बघा मी काढतो आता एक 5.3 3-4 ओळी सोडून त्याच्यावरून आणि इथं एक 5.3 5च्या पुढं 3 रेषा असा एक लाईन सेगमेंट आपल्याला काढायचा आहे. त्याला आपण नाव देऊया ए बी. आता या लाईन सेगमेंट काढल्यानंतर आपल्याला कंपास घ्यायचा आहे, त्याला आपण मराठीत चॉप म्हणतो. त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे, हाफच्या पुढं एक वरती मार्क करायचा आहे ए वर ठेवून आणि एक ए वर ठेवायचं, एक मार्क वरती करायचा, एक मार्क खाली करायचा आहे. बी वर ठेवायचं, एक मार्क पुन्हा वर करायचा आहे, एक मार्क खाली करायचा आहे. हे मार्क एकमेकाला छेदलेले आहेत.
या ठिकाणी बघा. मग हे जे पॉईंट मिळाले आपल्याला, या पॉईंटमधून आपण रेष काढू शकतो आणि ही काढलेली रेष म्हणजेच काय होणार आहे, त्या याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर होणार आहे. तर मी आता ती रेष काढतो बघा. हा झालेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. दुसरं सेकंड आपण पाहू गणित. सेकंड गणित आहे 6.7. आता आपल्याला एक स्केलनं पुन्हा 6.7ची रेष काढायची आहे 0 पासून. तर 6च्या पुढं छोटी रेष आहे, याच्या पुढं 2 रेषा 7. 6.7ची मी एक रेष काढलेली आहे, लाईन सेगमेंट, रेषाखंड. त्याला आपण नाव देऊया PQ. आणि ॲज इट इज पहिल्याप्रमाणेच आपण हाफ पेज जास्त अंतर याच्यात घ्यायचं आहे. कंपासमध्ये एक मार्क वरती करायचा, एक मार्क खाली करायचा आहे. Q वर ठेवायचं. 1 मार्क अबाव, 1 मार्क बिलो. वी गेट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन and by joining this point we can get the perpendicular bisector of line segment 6.7. Now the third question is 3.8 centimeter. We have to draw a line of 3.8 centimeter. 3-4 ओळी सोडून द्यायच्या आणि 3.8चा पुन्हा एक लाईन सेगमेंट काढायचा आहे आपल्याला. 3.8 कुठे असतात, तर या ठिकाणी बघा 4च्या इकडं 2 रेषा सोडून 3.8 येतो. त्याला आपण नाव देऊया XY. हा 3.8 सेंटीमीटरचा आहे. आणि नेहमीप्रमाणे पुन्हा आपण अंतर घेऊया. हे जास्त अंतर, थोडं अंतर कमी करूया. अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे. वी हॅव टू टेक द हाफ. Now 1 mark above and 1 mark below the line segment. From X point, from Y point we have to draw 2 points more, 1 above and 1 below. We get 2 points of intersection, and by joining these points we get the perpendicular bisector of this line segment. Now question number 2. Draw angles of measure given below and draw their bisectors. या ठिकाणी आपल्याला अँगल्स काढायचे आहेत आणि त्यांचे बायसेक्टर पण काढायचे आहेत. मग मागच्या वर्षी शिकल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, सर्वात प्रथम अँगल काढणार आहोत. अँगल काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक छोटीशी रेष काढायची आहे, अंदाजी काढायची आहे मानाने. त्याला नाव द्या BC. आणि या ठिकाणी आपलं पहिला प्रश्न आहे त्यातला, दुसऱ्यातला 105 डिग्री सेल्सिअस. डिग्री फक्त, सेल्सिअस नाही, सॉरी. मग या B पॉईंटला आपण आपला कंपास ठेवणार आहोत. D म्हणतो आपण त्याला, प्रोटेक्टर. आणि 105चं मेजरमेंट घेणार आहोत. बघा मेजरमेंट घेताना 105चं मेजरमेंट कुठून घ्यायचं, इथं दोन्ही ठिकाणी लिहिलं आहे. मग आपण ज्या ठिकाणी रेष काढली, फ्रॉम दॅट लाईन वी हॅव टू काउंट 10, 20, 30 like this, 90, 100 and 105. Put the point and join the line. आणि मग ही रेष जोडून घ्यायची आपल्याला. हा आलेला आहे 105चा कोन. याला आपण नाव देऊया A. पण नुसता कोन काढायचा आहे का आपल्याला, तर नाही, आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे. कसं काढणार आपण बायसेक्टर, तर पुन्हा चॉप घेणार आणि या ठिकाणी ठेवणार. असा एक छोटासा सर्कल काढून घेणार आपण. दोन्ही रेषा छेदला पाहिजे, इथं पण आणि इथं पण. आता हे अंतर थोडंसं वाढवून आपण इथून एक खाली भेटलेल्या पॉईंटवरून एक चॉप मारणार आणि या पॉईंटवरून एक चॉप मारणार. त्या ठिकाणी जे ठिकाणी छेदतात, वी गेट अ पॉईंट. ड्रॉ अ रे फ्रॉम बी पासून आपण एक रे काढणार आहोत या पॉईंटपर्यंत. अँड धिस रे
आपण या रेला BD असं नाव देऊया. धिस रे इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. 105चा अँगल आहे. आपण जर मोजलं तर हा 52 भरला पाहिजे. आता आपण D न मोजून बघूया याचं अंतर 52 भरते का. बघा या ठिकाणी हे बघा 50, 51, 52 आहे का. 52 अंतर भरलेलं आहे, म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आलेलं आहे. दुसरा अँगल आहे आपण सहज काढू 55 डिग्रीचा. नेहमीप्रमाणे वन लाईन सेगमेंट रे काढायचा आहे. QR काढू आपण. प्रोटेक्टर घ्या, त्याला आपण D म्हणतो. काउंट फ्रॉम हिअर 1 2 10 20 30 40 50 अँड 55. 55चा अँगल आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा असल्यामुळे वी टेक द चॉप आणि Qवर अंतर ठेवून आपल्याला असं एक छोटासा सर्कल काढायचा आहे. 2 पॉईंट भेटले आपल्याला या ठिकाणी, इथं एक आणि इथे एक. फ्रॉम दॅट वी हॅव टू ड्रॉ 2 मार्क्स one from that point and one from this point. We get point and draw a ray QS, and this is the ray QS is angle bisector of angle PQR. Last example, 90 degree angle. Third is, so draw another line, name it as YZ. Take protractor and draw a 90 degree angle and give the name X. Now take the chalk and mark it 2 marks on this side 1 and on this side 1. Take some more distance and make 2 marks, one from this side, one from this point and one from this point. You get this point of intersection. छेद भेटलेला आहे आपल्या या ठिकाणी, तो जोडून घेऊया आपण. W, name it W. This YW ray is a angle bisector. Count the angle. This is 90 degree angle and this angle bisector is 45 degree angle. So thank you students. Now we will make other problems of practice set 1 tomorrow. Thank you.